बहुजन सौरभ, बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र। नमस्कार, जय भीम। आज दिनांक 21 मार्च 2025 दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। बंधूंनो, आज मला एक तुम्हाला विशेष गोष्ट सांगायची आहे। ती म्हणजे आज एलन मस्कनी एक सरकारच्या विरुद्ध पिटिशन फाईल केलेली आहे कर्नाटक हायकोर्टात। त्यात स्टोरी अशी आहे का 2 मिनिटात सांगतो, तुम्हाला समजेल ती। की सरकारजवळ एक IT ॲक्ट आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा एक ॲक्ट आहे। त्याच्यातला सेक्शन 71(3)B असं काहीतरी ते सेक्शन आहे। त्या सेक्शनच्या अंतर्गत सरकारला असे पॉवर दिलेले आहेत की इंटरनेटमध्ये कोणी किंवा कुठल्याही मीडियात याच्यात इंटरनेटच्या मीडियाच्या थ्रू किंवा व्हॉट्सअप असो की कुठल्याही याच्यात असेल तर त्यांना ती पोस्ट हटवता येते, असा तो कायदा होता। ती ॲक्च्युअली तो कायदा अशासाठी बनला होता की जर एखाद्याने कुठली क्राईम जर कोणी करत असेल किंवा सायबर क्राईम पकडण्यासाठी तो कायदा बनला होता। ॲक्च्युअली त्याचा पर्पजच तो होता। परंतु एलन मस्कचं म्हणणं आहे की आम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन 19(2) मध्ये मिळालेलं आहे, या सिटीजनला आणि सर्वांनाच मिळालेलं आहे। आणि समजा जर एखादी गोष्ट एखाद्याने चुकीची केली असेल, एखादी पोस्ट चुकीची असेल, तर त्याचे अधिकार सरकारजवळ नाही, कोर्टात आहे। आणि कोर्टाला जर ते अधिकार आहे तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला पहिले नोटीस देण्याची गरज आहे। त्याच्यानंतर मग ते कोर्टात जाईल आणि कोर्ट मग डिसाईड करेल त्याच्यात वाजवी आहे नाही आहे, काय झालं काय नाही। परंतु सरकारला IT ॲक्टमधला जो इश्यू होता 79(b)(3)चा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा गैरवापर केला आणि वाटेल त्या पद्धतीने लोकांचे व्हिडिओ त्यांना काढायला सांगितले। एक घटना अशी होती की कुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरीमध्ये न्यू दिल्ली रेल्वे स्टेशनवरती ज्या पद्धतीने अनेक लोक मृत्युमुखी पडले, तर त्याचे अनेक व्हिडिओज ज्या लोकांनी ते व्हिडिओ काढले होते ते पोस्ट केले होते। तर त्यांनी सर्वांना डायरेक्शन्स देऊन ते सर्वच्या सर्व वेगवेगळ्या जिथे जिथे त्यांनी होते ते सर्वच्या सर्व त्यांनी डिलीट केलं। याच्यावरनं तो मोठा एक वाद निर्माण झाला आणि आता सध्या आपल्याला या वादात पडायचं नाही आहे। फक्त मला एकच सांगायचं आहे की तुम्हा लोकांना आतापर्यंत जे तुमचं एक्सप्लॉयटेशन केलं या कंपन्यांनी की वेगवेगळ्या याच्यामध्ये तुमचे फंडामेंटल राईट्स गेले, तुमचे 14(16)(4)(a)(b) हे सर्वच्या सर्व यांनी हिसकावून टाकलं आणि वाटेल त्या पद्धतीने ब्राह्मणशाही इतक्या मोठ्या प्रमाणात शिरली की जेणेकरून तुमचे अधिकारही गेले। आता तुम्हाला कुठे ना कुठेतरी सपोर्टला कोणीतरी महत्त्वाचा माणूस येईल, तो म्हणजे अमेरिका किंवा वेगवेगळ्या देशातले लोक। आता ज्या पद्धतीने त्यांनी फंडामेंटल राईट्सला त्यांनी चॅलेंज केलं, त्यांनी सांगितलं की इन्फॉर्मेशन ही जी आम्ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि हे सर्वच्या सर्व निघालेलं आहे त्या ह्याच्यातनं AIच्या याच्यातनं मासमधनं आणि मग ग्लॉकच्या याच्यातनं ते निघालेले की त्यांनी सांगितलेलं की BJPमध्ये सर्वात बदमाश लोक कोण कोण काय काय किती खोटं बोलले, हे सर्वच्या सर्व पूर्ण मोदींच्या विरोधात गेलं, BJPच्या विरोधात गेलं। त्यांना निश्चितच वाटलं की यांना आता कुठेतरी कंट्रोल करावा म्हणून त्या सेक्शनचा वापर करण्यासाठी ते विचार करत होते। पण एलन मस्क काय तिथे त्यांनी त्याच्या आधीच तिथे हायकोर्टामध्ये त्यांनी पिटिशन फाईल केली जेणेकरून तुम्ही लोकांना त्यांना नोटीसेस होतील आणि नोटीसेस आणि 20 दिवसाच्या आतमध्ये ते सर्वच्या सर्व निकाल लागेल, अशा पद्धतीची बाब आहे। आणि हे जर झालं तर त्याच्यामुळे 2 प्रकारचे आपल्याकडे एक मोठी येईल की कोणाला तरी वाचवायसाठी एक मोठा एक वर्ग एलन मस्क सारखा अमेरिकेचे लोक इंटरफेअर करतील आणि पुन्हा या देशामध्ये आपण कुठेतरी म्हणजे सर्वजणांच्या हिताचे कामं मोठ्या प्रमाणात होतील अशी मला आशा आहे। हा अत्यंत महत्त्वाचा विषय मी तुमच्यासमोर आणला आहे आणि त्याच्यामध्ये आता जे गव्हर्नमेंटला जे ब्लॉक करण्याचा आणि हा जो प्रकार होता तो निश्चितच काही प्रमाणामध्ये कमी होईल। आता कर्नाटका गव्हर्नमेंटमध्ये याच्यासाठी कर्नाटक हायकोर्टामध्ये ते गेलेत की तिथे थोडे जजेस चांगले आहेत, तिथे बायस जजेस नाही आणि ते लोक त्यांनी ताबडतोब ते पिटिशन आल्याबरोबर त्यांनी सांगितलं की आम्ही 15 दिवसात त्याला डिस्पोज करतो। म्हणजे तिथे पॉझिटिव्ह सिग्नल्स त्या लोकांना मिळत होते आणि त्याच्यात डिजिटल फ्रीडमच्या नावाखाली त्यांचं केलं की आम्हाला ज्या पद्धतीने हे गव्हर्नमेंट वागते आणि IT सेक्शनचा मिसयूज करते आहे त्याला थांबवण्यासाठी हे सर्वच्या सर्व होतं। अनेक लोकांनी सांगितलं की याच्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये रिलीफ मिळेल।
चला बघूया आपण या अत्यंत महत्वाच्या बातमीच्या नंतर आज आपण बघूया. तर चला बंधूंनो, आज आपण बहुजन सौरभचा आढावा घेऊया. शुक्रवार 21 मार्च 2025 नागपूरमध्ये होणार राष्ट्रीय न्याय वैद्यक शास्त्र विद्यापीठ एक युनिव्हर्सिटी ते बनण्याची तयारी आहे. निश्चितच नागपूरच्या लोकांचा इतिहास तसा न्यायाच्या याच्यामध्ये प्रगत आहे. ज्युडिशरीमध्ये त्यांनी आपली चांगलीशी छाप मारलेली आहे. इथे अनेक जजेस सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत. त्याच्यामुळे इथे एक विद्यापीठ होण्याची गरज आहे. शक्य आहे की त्याच्यामध्ये काही लोकांना अकोमोडेट करण्यासाठीही असेल, कारण इथे अनेक लोक जे ज्युडिशरीमध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिसपर्यंत गेलेले आहेत, त्या लोकांना जर काहीतरी अकोमोडेशन करावं आणि त्याच्यासाठी हा प्रोग्रामही असेल किंवा काय आपल्याला माहिती नाही, परंतु जे काही होईल नागपूरच्या भल्याचंच होईल. हा एक संकल्प आम्हाला त्याच्यातनं वाटते. कामठीमध्ये 50 एकराचा कॅम्पस तिथे होणार आहे. तिथे एक चिचोली म्हणून छोटंसं गाव आहे. तिथे 50 एकरची जागा त्यांनी घेतलेली आहे त्याच्यासाठी आणि लवकरच तो अमाऊंट सँक्शन झालेला आहे. कमावण्याची क्षमता असलेल्या सक्षम महिलांनी पोटगी मागू नये, दिल्ली उच्च न्यायालयाचा एक निकाल. अनेक ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की डायव्हर्स पिटिशनमध्ये डिव्होर्समध्ये सहसा महिला या किती इन्कम असलं तरी त्या आपल्याला पोटगी मागतात आणि त्याच्यामुळे माणूस हताश होऊन जातो. पोटगी देता देता 8-10 वर्ष जातात, त्याचं आयुष्य खराब होतंय. आणि जर दुसरी पोरगी सुद्धा ही नोकरी करणारी असेल तर ती तिकडनंही नोकरीचा पैसे घेतो आणि काही कधी कधी पोरांना छळण्यासारखा हा प्रकार असतो. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की जर ती एज्युकेटेड असेल, सुशिक्षित असेल तर तिला काही पोटगीचा हे नाही आहे. कारण तुम्ही म्युच्युअली जर डायव्हर्स घेत असाल आणि तुमची जर इच्छा असेल तर ते त्याच्यामध्ये तुम्हाला खालच्याही कोर्टामध्ये तिला रिलीफ मिळाला नाही, हायकोर्टात नाही त्याला तिची पिटिशन फेटाळून लावलेली आहे. त्याच्याच खालची एक अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यावर ट्रम्प सरकारची कारवाई. तिथे असून काही लोकांनी हमाससोबत संबंध आणि त्याच्यामध्ये त्याच जगात राहून तिकडं अमेरिकेत जाऊन त्यांच्याच विरोधामध्ये काहीतरी काड्या करणं, तर निश्चितच ते तुम्हाला त्रास देतीलच. 59 वर्ष भारतीय महिलेचे सर केले एव्हरेस्ट. एक 59 वर्षाच्या महिलेनी फक्त यूट्यूब पाहून माउंट एव्हरेस्टला तो गाठला आणि त्याच्यामध्ये त्या फक्त यूट्यूब बघत होती आणि त्याच्यातलं ती एक महत्त्वाची बाब आम्ही त्याच्यामध्ये टिपली. आज छातीला हात लावणे, पायजाम्याची नाळी सोडणे हा बलात्काराचा प्रयत्न नाही. उच्च न्यायालयाने सांगितलेले की अनेक गोष्टीचा हा अलाहाबादचा एक हे होता की त्याच्यामध्ये ह्या अनेक गोष्टी त्यांनी हे केलेल्या आहेत की छातीला हात लावणे आणि याच्यातनं काही होणार नाही. ठीक आहे, चला. बस्तरमधील 2 चकमकीमध्ये 1 जवान व 22 माओवादी ठार झालेले. अत्यंत आज सर्वीकडे ते होतं की बस्तरमध्ये याच्या आधी जिथे काँग्रेस सरकार होतं असं कोणी 5 वर्षात कोणीच मेलं नाही. परंतु BJPची गव्हर्नमेंट आली की काय होतंय माहिती नाही, परंतु नक्षलाईट कसे ॲग्रिवेट होतात आणि खरोखर नक्षलाईट होतात किंवा नाही, तर त्यांना कुठेतरी प्रेमाचा वरून हात पाहिजे. त्याच्यामुळे निश्चितच हे गव्हर्नमेंट काहीतरी फेल्युअर असल्याचं दिसतंय. 10 दिवसात 100 कोटीचा विकास निधी खर्चित झाल्याचे आव्हान घालण्याचे आव्हान सर्व लोकांना सांगितलं की अलिबागमध्ये जेवढा तो 10 दिवसात 100 कोटीचा विकास निधी तुमच्यासाठी दिलेला आहे तो तुम्ही खर्च करा ताबडतोब, अशा पद्धतीची एक बातमी आहे. इस्रायलकडून गाझापट्टीमध्ये बॉम्बहल्ले अजून सुरूच आहे. अमेरिकेच्या आता मध्ये डोनाल्ड ट्रम्पनी सर्व थांबवलं म्हणून कळलं आणि झाल्याही मिटिंगा तशा, परंतु अजूनही इस्रायलकडून गाझापट्ट्यामध्ये सातत्यानं बॉम्बहल्ले सुरू असल्याची बातमी आहे. पंजाब शेतकरी आंदोलकावर पोलिसांची धडक कारवाई करण्यात आलेली आहे. 2 शेतकरी नेते ताब्यात घेतले आणि पोलिसांची धडकवर कारवाई ह्या सातत्यानं सुरू आहेत, अशी ती बातमी आहे. चला, आपला बहुजन सौरभ बलशाली करूया. दैनिक बहुजन सौरभची सर्व लोकांना एक विनंती की सर्वांनी जास्तीत जास्त बहुजन सौरभ वाचावा. पान 2 वरती आजचं आमचं टायटल आहे, धर्माच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्यासारखे मुख्य प्राणी बळू देऊ नका. ज्या पद्धतीने होळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे होते, कोंबड्या बकऱ्यांचा बळी जातो, ते थांबलं पाहिजे. आज कोंबड्यांचं ठीक आहे, कोंबड्याचं लॅबॉरेटरीत बनल्यासारखं होते, पण बकऱ्यांचं नाही. त्याला कमीत कमी काही ना काही त्याच्यामध्ये प्रज्वलन झालं पाहिजे. मानवी संस्कृती नद्याच्या काठावर स्थिरावले डोंगर पर्वताच्या पाठी, एक भारतात श्वास, घास आणि वैचारिक प्रदूषण याच्यावरती भूपेंद्र गणवीर यांचा एक लहान लेख अत्यंत मार्मिक आणि महत्त्वाचा आहे. आज त्यांनी अनेक गोष्टी त्याच्यामध्ये हे केलेले आहे की आजचं जे पॉलिटिक्स आहे, महालातली झालेली दंगल आणि जी काही दंगेखोरी होते
आणि जे जे नागपूरला जो गोलबट लागलं त्या संबंधातला हाचा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्याच खाली आजची स्त्री याच्यावरती स्त्री स्वातंत्र्य मुक्ती संवाद माधुरी कायदने दुपटे याच्यात एक सुंदरसा लेख सुभाष मानवटकर यांचा अत्यंत महत्त्वाचा आहे. मामा देशमुख नावाच्या ज्ञानसूर्याला वंदन यशवंत मनोहर याचं प्रतिपादन. औरंगजेबची कबर उखडून टाकाच, पण आता त्याच्या आधी त्यांनी सांगितलेलं आहे की औरंगजेबाच्या सोबत जास्तीत जास्त मराठे लढले आणि त्यावेळेस त्यांचं जिंकले पाहिजे म्हणून 400 ब्राह्मणांनी यज्ञ अधिष्ठान केलं. त्यांचं काय करता? म्हणजे अत्यंत चांगला हा लेख आहे तुम्हाला आणि प्रत्येक विषयाचा हे धरून चंद्रकांत झाटाले अत्यंत उत्कृष्ट लिहित असतात. चांगले इतिहासकार आहेत, निश्चितच तुम्हाला वाचायला आवडेल. आज त्याच्याच खाली पान 3 वरचं आमचं टायटल आहे, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ध्येय आणि सातत्य आवश्यक आहे. सातत्य जर नसेल, ध्येय तर पाहिजेच, पण सातत्य जर नसेल तर काहीच करता येत नाही. एक उच्चतम जीवन जगण्याचा श्रेष्ठतम मार्ग म्हणजे धम्म. विनोद सरदार याचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे की जर तुम्हाला बुद्धाच्या याच्यावरनं जर तुम्ही त्यांच्या सिद्धांतावर चाललात तर निश्चितच तुमच्या जीवनात फार मोठा बदल घडू शकतो. अनेक गोष्टीचा त्यांनी उत्तरं देऊन त्यांनी सांगितलेले आहे आणि बुद्धा धम्मा किती खूप कसा आहे तर संघर्षातून निघालेला हा धम्म आहे. त्यांच्या व त्यागाच्या संघर्षातून जगाच्या इतिहासात कुठलंच तोड नाही. एवढा त्याग जगाच्या पाठीवर कोणीही केला नसेल. तथागत बुद्धाने हे जे सर्व मिळवून दिलं आणि त्यातल्या त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्यापर्यंत तो धम्म पोहोचवला. त्याच्यामुळे निश्चितच तुम्ही निश्चिंत राहिलं पाहिजे की तुमच्या कल्याणाचाच तो मार्ग असेल. एक सजग आणि बिचारी तरुणीचे मनोगत याच्यावरती जगदीप कावरे यांचा हा लेख अत्यंत वाचनीय आहे, सर्वांनी वाचावा. म्हणे वाहना पूजनाने मिळते सकारात्मक ऊर्जा. आज आमचे मुख्यमंत्री एका याच्या कार्यक्रमात होते आणि त्यांनी तिथे ते कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट केलं आणि अनेक लोकांचे जे त्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे त्यांच्या पूजनाचं त्यांनी हे केलेलं आहे आणि तो कार्यक्रम झाला मुंबई इथे. आणि अशा रीतीनं म्हणजे किती लोक अंधश्रद्धेच्या मागे किती जात असतात हा त्याच्यातनं हा मोठा लेख आहे. याची बातमी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्वराज संघ आणि आम्ही लोक. आज तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गांधीच्या हत्येच्या नंतर या सर्व गोष्टी उघड आल्या. बाबासाहेबांना अनेक गोष्टी माहिती होत्या, परंतु ते जाणूनबुजून त्यांना छेडछाड करायचं नव्हतं, कारण त्यांचा उद्दिष्ट तिथे त्यांना काही डिस्टर्ब करण्याचं नव्हतं, आपल्या लोकांसाठी काहीतरी करायचं होतं आणि संविधानावरती काम करायचं होतं. त्याच्यामुळं त्यांनी त्याच्याकडे फारसं लक्ष दिलेलं नाही आणि आपल्या कामामध्ये राहिले. आणि आता तुम्हाला RSSचा खरा चेहरा जगात आता ओळखीला आलेला आहे. अनेक गोष्टी आता तुम्ही पाहतायत, अनुभवतायत. आज त्याच्याच बाजूला पर्यावरणीय असंतुलता आणि हवामान बदल संकटाचा वाढता धोका याच्यावरती विकास परशुराम मेश्राम याचा हा लेख अत्यंत उत्कृष्ट आहे. ज्या पद्धतीने वातावरण बदलते आणि वॉर्मिंगचा हे सुरू आहे त्याच्यामुळं निश्चितच तुम्हा लोकांना हे वातावरण सांभाळून ठेवण्याची गरज आहे सर्वांवरती. आज 5-4 वरती बघूया. भारतीय संविधानाची अंमलबजावणी धर्मांधतेच्या दिशेने. डॉक्टर प्रदीप आगलावे एका एरंडोल जळगाव इथे ते बोलत होते अध्यक्षस्थानी आणि त्यांनी आपले विचार मांडताना अनेक गोष्टीचा त्याने उल्लेख हे केलेलं आहे की भारतीय संविधानाची अंमलबजावणीच तुम्हाला वाचवू शकते, दुसरं कोणीही तुम्हाला वाचवता येणार नाही. त्याच्याच खाली आंबेडकर स्मारकाच्या कामाला 17 महिन्याचा विलंब. MTDCच्या भ्रष्ट कारभारावर ठाकरे यांचे घणासाती आरोप. आज त्याच्या शेजारी राष्ट्रसंत साहित्य परिषदेच्या वतीने उषा हजारे यांना श्रद्धांजली देण्यात आली. आज त्याच्याच बाजूला राजश्री छत्रपती शिवाजी महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज करण्यात 30 एप्रिलपर्यंत वेळ दिलेला आहे. जे कोणाला करायचं असेल तर निश्चितच त्यांनी अजून 30 तारखेपर्यंत ते करता येतील. त्याच्यात वेबसाईटसुद्धा दिलेली आहे. आज युगपुरुष मल्हारराव होळकर यांच्या ग्रंथाचं प्रकाशन झालं नागपूर इथे. अनेक विदर्भ सिटी साहित्य संमेलनाच्या सभागृहात महाराज मल्हारराव
होळकर यांच्या 332व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आणि पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. अनेक मान्यवर लोक तिथे होते. डॉक्टर संजय शेंडे हे त्याच्यात अध्यक्षस्थानी होते, मुख्य अतिथी म्हणून होते. महाजनवाडी येथे स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला, एक हिंगण्यातली बातमी आहे. तसंच आज त्याच्या बाजूला ज्ञानेश्वर नगर येथे, न्यू ज्ञानेश्वर नगर येथे फाल्गुन पौर्णिमा, कई मत कई हम भूल न जाए या उपक्रमाअंतर्गत प्रबुद्ध समाज समिती तारा सावंगा तर्फे न्यू ज्ञानेश्वर नगर नागपूर येथे सुनील माणिकराव शेंडे यांच्या घरी तो कार्यक्रम करण्यात आला. त्याच्यानंतर 31 मे पर्यंत वीज कॉन्ट्रॅक्टर कामगाराचे आंदोलन स्थगित करण्यात आलेले आहे. एकजूट लेणी अभ्यास प्रचार समूहाचा 3 दिवसीय लेणी अभ्यास प्रशिक्षण दौरा सुरू झालेला आहे. नागपूर एकजूट लेणी अभ्यासक प्रचार समूह महाराष्ट्र राज्य हे गेले 4 वर्षापासून हा उपक्रम करतायत आणि त्यांनी अनेक ठिकाणी गेले आहेत. यावेळेस सुद्धा त्यांचा आता टीम ही गोव्याच्या इकडे जाणार आहेत. पुन्हा एक छोटीशी बातमी सुटली. राजरत्न उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहे. आज औरंगाबादची बातमी आहे. अनेक लोकांना त्याच्यात पुरस्कार देण्यात आला. अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन स्वरूपचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला रोजप्रमाणे आजही मी विनंती करेल की पेपरला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि आमच्या पोर्टलमध्ये जाऊन अनेक तिथे वेगवेगळे क्रॉप केलेले जे असतील तुमचे लेख असतील ते सर्व लोकांना पाठवा. त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुमच्या विचाराचा प्रचार किंवा चांगल्या विचाराचा प्रचार सर्व समाजात होईल. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या. जय हिंद.